मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षातील नेते आणि सत्ताधारी पक्षातीलही काही आमदार, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मुंडेंच्या अडचणी सातत्याने वाढताना दिसतायत। मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार का असा एक सवाल उपस्थित होत असताना करुणा मुंडे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सूचक वक्तव्य केलंय। 3 मार्च रोजी राजीनामा होणार अशी पोस्ट त्यांनी केली आहे आणि त्यानंतर वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, एकीकडे धनंजय मुंडेंचा त्यांच्यावरचा वाढता राजीनाम्याचा दबाव, दुसरीकडे करुणा मुंडेंची ही पोस्ट नेमकं काय सुचवते? आपण जर पाहिलं तर 3 मार्च पासून अर्थसंकल्प अधिवेशन जे त्याला सुरुवात होते आणि त्याच पार्श्वभूमीवर ही पोस्ट केली गेली का असा सुद्धा सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय। एकीकडे धनंजय बीडचं जे प्रकरण झालं, संतोष देशमुख प्रकरण, त्याच्यानंतर सतत सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधक असो आणि त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते असो, त्यांच्याकडून सतत धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो मागण्यात येत होता। त्याच्यानंतर आता थेट जे आहे त्या करुणा मुंडे यांनी सुद्धा पोस्ट केलेली आणि 3 मार्च 2025 ला राजीनामा होणार असं या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे। त्यामुळे एकीकडे उद्या अर्थसंकल्प अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि आपण जर पाहिलं तर कालच वाल्मिक कराड याला सुद्धा मुख्य आरोपी जे ते संपूर्ण पत्रकात आलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच पार्श्वभूमीवर ही पोस्ट असल्याचं म्हटलं जातंय। 7 तास उलटून झालेलं आणि त्याच्यानंतर चर्चेंना जे ते उधाण आलेलं, त्यामुळे उद्या अर्थसंकल्प अधिवेशनाचा पहिला दिवस असतानाच विरोधक पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना धारावर धरणार का हा एक मुद्दा आणि त्या सगळ्यात महत्वाचा आहे की सत्ताधारी पक्षातले आमदार सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे उद्याच्या अधिवेशनात राजकारण कसं रंगणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आणि त्याच्यातच आजची ही करुणा मुंडेंची पोस्ट जे त्या संपूर्ण राजीनाम्याच्या चर्चेंना आणखी एक दुजोरा देणारी पोस्ट आपण बोलू शकतो। प्रज्ञा, अजय, तुला विनंती, तू सोबत राहास। स्वतः करुणा मुंडे सध्या आपल्या सोबत आहेत। करुणाताई, तुम्ही थेट वक्तव्य केलेलं आहे 3 मार्च रोजी राजीनामा होईल। तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय माहिती आहे? खरंच राजीनामा दिला जाणार आहे का? 100% मला आतून अशी माहिती मिळाली आहे की 2 दिवसा अगोदर त्यांचा राजीनामा लिहून घेतलेला आहे आणि 100% उद्या त्यांचा राजीनामा होणार आहे। आणि जसे की तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की धनंजय मुंडेंनी स्वतः सांगितलं होतं की जरी वाल्मिक कराड दोषी निघाला या चौकशीमध्ये तो मी स्वतः राजीनामा देणार आणि आणखीन एक ओर तो आता त्यांच्या समोर काय राहिला नाही, तो आता त्यांना द्यावं लागेल। आणि मला माहिती अशी पडली आहे की 100% त्यांच्या उद्या अधिवेशनच्या अगोदर त्यांचा राजीनामा घेणार आहे अजितदादा। आणि जसं की धनंजय मुंडेंनी सांगितलं होता की जे कोणी असेल त्यांना जरी दोषी असला तो फाशीची सजा द्यायला पाहिजे। तो आता मी मागणी करते की जे दोषी निघालेले आहे त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे। सीएम साहेबांनी पण सांगितलं होता। इनफॅक्ट ज्या वेळे वाल्मिक कराड सरेंडर झाला होता त्यावेळे त्यांनी पण वाल्मिक कराडांनी पण स्वतः सांगितला होता की जरी जे कोणी दोषी असेल त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे, क्योंकि ये जे गोष्टी आहे इतकी निर्गुण हत्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आतापासून कधी झालेली नाही आहे। तो त्याच्यासाठी मी मागणी करते की फाशीची सजा झाली पाहिजे हे लोकांना। आपण पाहिलंय करुणाताई की गेल्या 2-2.5 महिन्यांपासून हे प्रकरण राज्यामध्ये सुरू आहे, ज्यामध्ये वाल्मिक कराड आता मुख्य आरोपी झालेला आहे। अंजली दमानियांनी देखील सातत्याने मागणी केली की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, पण तो घेतला गेला नाही। जर तुमच्या दाव्यानुसार खरंच आता राजीनामा दिला जाणार असेल तर काहीसा उशीर झाला या सगळ्याला? उशीर तो खूप झालेला आहे। ज्या दिवशी हे हत्या प्रकरण झाला होता, ज्या दिवशी वाल्मिक कराड सरेंडर झाला होता त्या दिवशी त्यांना द्यायला पाहिजे होता नैतिकताचे अनुसार। जसं की अजितदादांनी सांगितला जरी नैतिकता असेल तर तो देतात है ना, पण त्यांच्यामध्ये नैतिकता नाही होती। तो उशीर तर झालेला आहे। फक्त राजीनामा देऊन या सगळ्यामध्ये जो योग्य तो न्याय आहे तो होईल असं तुम्हाला वाटतं धनंजय मुंडेच्या बाजूने, की अजून काही पुढची पावलं उचलली जावीत अशी तुमची अपेक्षा आहे? 100% जसे की पंकजाताईंनी सांगितलं की वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेच्या पोटाच्या पाणी गिळत नाही, तो ही 100% गोष्ट आहे। जरी त्या पदावर बसले राहिले तो 100% ते बचावण्याचा प्रयत्न करणार 100%।
आता धनंजय मुंडे यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये राजीनामा जर त्यांनी उद्या दिला तर आता पुढचा तपास निष्पक्ष होईल किंवा त्यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची खात्री आहे तुम्हाला? 100% जरी राजीनामा दिला तो 100% कोणत्याही दबाव नसेल है ना अधिकाऱ्यांवर. आणि आता पण आपण बघितलेलं आहे देवेंद्र भाऊच्या पण मी खूप खूप धन्यवाद मानते, SIT CBIच्या धन्यवाद मानते की निष्पक्ष होऊन त्यांनी आज आणि जनताने खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे मुद्दा धरून घेतलेला आहे गेले 3 महिन्यापासून. त्याच्यासाठी आज ही जनताची जी विजय आहे त्याच्यासाठी मी सगळ्यांचे आभार पण मानते. एक शेवटचा प्रश्न विचारते. सुरेश धस यांनी जरी धनंजय मुंडे यांचं थेट नाव घेतलं नसलं तरी सुद्धा आकाचा आका म्हणत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय देशमुख यांचा सहभाग असल्याचा उल्लेख केला होता. असा संशय तुम्हाला सुद्धा आहे त्यांचा थेट हात असावा या सगळ्यात? नाही, थेट हात असावा असा तो मला नाही वाटत, क्योंकि आज मी 27 वर्ष त्यांच्या सोबत राहिली आहे आणि त्या अशी वृत्तीच्या नाही आहे. जे धनंजय मुंडे माझे पती आहे ते अशी वृत्तीचे नाही आहे. हा, पण जे वाल्मिक कराड आहे त्यांचे पॉवरच्या वेळोवेळी आज गेले 21 वर्षपासून 2014 पासून, क्योंकि 2014 पासून धनंजय मुंडे आमदार झाला, नंतर अपोजिशन लीडर झाला, त्या वेळेपासून हे वाल्मिक कराड त्यांचे सत्ताचा गैरवापर करत आहे हे मला वेळोवेळी तो सांगत होते. पण आज त्यांच्या याच्यामध्ये काय हात नाही असेल मला असं वाटतं 100%. ठीक आहे करुणाताई, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. त्यामुळे धनंजय मुंडे उद्या राजीनामा देणार असं करुणा मुंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलेलं आहे. उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते आणि त्याच दिवशी धनंजय मुंडे आपला राजीनामा देतील असं सांगितलं जातंय. कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणातला प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप झाले. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.